महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, आपले सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत पडणार मुसळधार पाऊस। महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस, कधी होणार बळीराजाच्या पेरणी, याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग पाटील यांच्याशी बातचीत केली आहे श्री गजानन देशमुख यांनी। तर बघूया काय सांगतात पंजाबराव डग पाटील हवामानाचा अंदाज। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आताच आपण हवामानाविषयी आपण एक बातमी जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत जोडले गेले आहेत पंजाबराव डग साहेब, दामोदर गोगोळी तालुका सेलू, जिल्हा परभणी, हे आता GD9 वरती आपल्यासोबत आहेत। सरजी, आपलं खूप खूप GD9 मध्ये स्वागत आहे। हा, धन्यवाद। काय सांगाल बळीराजाचा हवामानाचा अंदाज? गेला तुम्ही सांगितलं 24 तारखेनंतर पावसाला सुरुवात होणार आहे, पण 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाली। काय अंदाज द्याल बळीराजाला? आता शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज आहे 25 जून 2026, बरोबर। आणखी 10 जुलै पर्यंत राज्यात पाऊस आहे चांगला। 10 जुलैवर कोणकोणत्या भागात कशा प्रकारे पडणार आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता आज देखील काय होणार आहे, कोकणपट्टी, घाटमाता, मुंबई, पुणे ह्या पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होईल। तर दुपारनंतर काय होईल, 3-4 नंतर मग त्याच्यात सरी आपल्याकडे येतील। अच्छा, मग हे पाऊस जवळपास 25 तारखेपासून ते 30 पर्यंत असा पडणार आहे जोरात। पण त्याच्यानंतर काय होईल, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र उत्तर महाराष्ट्राकडे मुंबई, पुणे, नाशिक, निफाड, येवला, हे नंदुरबार, धुळे, जळगाव, अच्छा, मध्य महाराष्ट्र मुसळधार पाऊस पडणार आहे। तिकडे अतिवृष्टी होईल पहिल्या आठवड्यात, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये। हो। अच्छा, आणि मला सांगा, साधारणतः शेतकऱ्याच्या पेरण्या कशा प्रकारे होतील का लांबणीवर पडतील पावसामुळे? नाही, याच्यात काय होणार आहे, आता हे पाऊस सगळीकडे पडायला आहे, ज्यांच्याकडे चांगली पेरणी योग्य ओल झाली त्यांनी पेरणी करायला काय हरकत नाही। अच्छा, आमच्याकडे देखील काल खूप पाऊस झाला, आमच्या जमिनीमध्ये ओल भरपूर झाली, पण वापसत नसल्यामुळे आम्ही आज थांबलो। अच्छा, मध्य महाराष्ट्राच्या विचार जर केला, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव हा जो पट्ट्यात प्रामुख्याने कशा प्रकारे पाऊस असणार आहे? तिकडे काय होणार आहे, उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये ना पाऊस चांगला पडणार आहे। त्यांच्यासाठी यावर्षीचं खूप चांगलं चाल आहे, कारण की ह्यावेळेस म्हणजे ना जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे, त्यांच्या पेरण्यामध्ये 100% होणार आहे सगळ्यांच्या। अच्छा, आणि वडी नाले देखील वाहणार आहे, नद्याला देखील पाणी येणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी यावेळेस। अच्छा, आणि सरासरी महाराष्ट्राचा जर अंदाज केला तर यावरती दुष्काळ जे बोललं जातं हवामान खात्याकडनं काही भागामध्ये, तर काय प्रकार दुष्काळाचं सावट असू शकतं का? नाही, दुष्काळ नाही पडणार। निवडणं सगळ्यांच्या पेरण्या होणार। 20 ते 30 मध्ये एक टप्पा राहील आणि 10 जुलै ते 15 मध्ये सगळ्यांच्या पेरण्या होऊन जातील। आणि जुलैमध्ये जरा जास्त पाऊस आहे। ऑगस्ट मध्ये 2 पाऊस पडणार आहेत मोठे मोठे। परतीचे पाऊस कसे असणार? परतीचा पाऊस जास्त आहेत ना, म्हणजे ते काय होणार, परतीचा पाऊस मात्र धुमाकूळ घालेल। अच्छा, हो। आणि 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे। अच्छा, परत 13 नोव्हेंबर थंडी सुरुवात होईल थंडीला। हो, म्हणजे यावर्षी शेतकरी हिताचं चाल आहे आणि चांगला पाऊस पडणार आहे, पेरण्या होणार आहेत आणि सगळं व्यवस्थित होणार आहे। अच्छा, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही। धन्यवाद। आमच्या बळीराजासाठी आपण आपल्या GD9च्या माध्यमातून एक असा सखोल संदेश तुम्ही बळीराजाला दिला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। असंच आमच्या चॅनलवरती येऊन आम्हाला सहकार्य करा, शेतकऱ्यांना अपडेट देत राहावा ही अपेक्षा। आणि जर कोणी हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ऐकून बेलचं बटन दाबायला विसरू नका GD9 या वृत्तवाहिनीला। आणि असेच वेगवेगळे आपला हवामानाच्या अंदाजासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना। विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम
मल्टीक्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण. एक वेळ अवश्य भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल. येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला रेस्टॉरंट, वर्मा पॅलेस, येवला.